आज केली होती मी डाळ दोडक्याची भाजी। अगदी सोपी, करायला ही झटपट अशी डाळ दोडक्याची भाजी। तर हे दोडक्याच्या शिरा सगळ्या मी काढून घेतल्या, त्याचे बारीक बारीक असे तुकडे केले। आता एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये 1 चमचा जिरा, 1 चमचा मोहरी, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या, त्याही चांगल्या परतून घेतल्या। आणि आता त्यामध्ये एक कांदा बारीक कट करून घेतलेला, तोही अगदी गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेतला। आणि त्यामध्ये मी धने पावडर, थोडीशी हळद आणि मग नंतर घरगुती काळा मसाला व्यवस्थित असा परतून घेतला। त्यानंतर जे दोडके आपण बारीक कट करून घेतले होते ते धुवून आता यामध्ये टाकलेले आहेत। आता यालाही छान सगळे मसाले कोटिंग होईपर्यंत असे परतून घ्यायचे। त्यानंतर शिजवून घेतलेली मुगाची डाळ टाकलेली आहे। मुगाच्या डाळीमध्ये मी टोमॅटो टाकला होता म्हणून यामध्ये टोमॅटो टाकलेला नाही। आता 1.5 मिनिटापर्यंत झाकण ठेवून मी शिजवून घेतलेला आहे। आणि त्यानंतर मी थोडीशी कसुरी मेथी हातावर करून त्यामध्ये टाकलेली आहे। तर बघा, आता चटपटीत अशी आपली डाळ दोडक्याची रेसिपी तयार आहे।